विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वीच्या स्कॉलरशिपमधील मॅथ्स या संदर्भात बोलणार आहोत। स्वाध्याय त्या ठिकाणी दिलेला आहे 16.3 मध्ये। तर यापूर्वी 16.1 आणि 16.2 मी त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे, तो तुम्हाला बघून घ्यायचा आहे। तर चला तर मग आज त्या ठिकाणी स्वाध्याय 16.3 चा अभ्यास करूया। एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे, संगत विशाल कोन दिलेला आहे आणि केंद्रीय कोनाचं माप दिलेलं आहे। सो एक्झाम्पल म्हणून जर आपण एक सर्कल घेतला आणि येथे केंद्र असतो आणि या केंद्रातून जो अँगल गेलेला असतो त्याला आपण केंद्रीय कोन म्हणत असतो। म्हणजे हा आहे त्याचा केंद्र आणि या केंद्राच्या मधून जो काही अँगल गेलेला असेल तो त्याचा केंद्रीय कोन। आता केंद्रीय कोन जर बघितला तर तो त्या ठिकाणी दिलेला 135 चा। किती दिलेला आहे? 135। आणि या केंद्रानं जो भाग त्या ठिकाणी खंडित केलेला असेल तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणता येईल? तो म्हणता येईल त्याला त्या ठिकाणी कंस। मग जेवढं केंद्रीय कोनाचं माप असते तेवढंच त्या कंसाचं माप असते। किती असतात तेवढंच त्या कंसाचं माप असतं। मग काय आपल्याला बघायचं आहे, आणि याला त्या ठिकाणी लघु कंस म्हणतात। छोटा आहेत म्हणून त्याला लघु कंस म्हणावं लागेल आणि उरलेला भाग जो असेल त्याला म्हणतात विशाल कंस। त्याला काय म्हणतात? विशाल कंस। आपल्याला सांगितलं होतं त्यांनी त्या ठिकाणी विशाल कंसाचं माप, कोण कंसाचं माप? विशाल कंसाचे माप बरोबर 360 कारण की सर्कलचं मेजरमेंट किती असते? 360 असते। दिले किती आहे? लघु कंसाचं माप। लघु कंसाचं माप जर बघितलं तर 135 आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे। मग आता आपल्याला काय करावं लागेल? हे 360 मधून 135 मायनस करावं लागेल। तर चला करूया। इथं 10 - 5 5 होतात, त्यानंतर 5 - 3 2 होतात, त्यानंतर 3 - 1 त्या ठिकाणी पहिलं 2 होता, 225। किती आन्सर आला आपल्या? 225। ऑप्शन नंबर 4 हे त्याचं त्या ठिकाणी विशाल कंसाचं माप असेल। आपल्याला विशाल कंसाचं माप विचारलं होतं, ते आलं 225। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। कंस BXC कोणता? इथं B आहे, X आणि C आहे, तर कॉन्ग्रुएंट त्या ठिकाणी दिलेले आहे कंस BYC हे त्या ठिकाणचं कॉन्ग्रुएंट दिलेले आहे। तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला मेजर BAC काढा। काय करायचं? BAC काढा। तर B त्याच्यानंतर OC हा जॉईन केला असता, इथं ए पॉईंट आहे, ए पॉईंट या ठिकाणी केला असता जॉईन। तर ज्या ठिकाणी ह्या रेषा जॉईन झालेल्या असतात त्या ठिकाणी 90 अंशाचा माप केलेला असतं। म्हणून मेजर अँगल काय करावं लागेल आपल्याला? त्या ठिकाणी BAC इज इक्वल टू किती? 90 डिग्री। कारण की दोन्ही रेषा या ठिकाणी छेदलेल्या असेल तर त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन असतो। म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर ते किती आलं? 90 अंश आलेला आपल्याला दिसून येते। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। बघा, ABCD हा चक्रीय चौकोन आहे। तर BAD बरोबर 75, BAD बरोबर किती दिलेलं आहे? 75 दिलेले, व मेजर अँगल ACD बरोबर 85, ACD बरोबर 85 दिलेले। तर ABC आणि BC दुभाजक पर्व, दु म्हणजे 2 काय केलेलं आहे त्यांनी? या ठिकाणी 2 केलेले आहेत एंगलचं। तर व बिंदू छेदतात, तर BOC काढा। आपल्याला काढायचा कोणता आहे? हा त्या ठिकाणी काढायचा आहे। मग काय चक्रीय चौकोन म्हटलं की हे समोरासमोरील कोन जे असतात ते समोरासमोरील कोन पूरक कोन असतात आणि पूरक कोनाचं माप किती असते? 180 असते। म्हणजे आपल्याला जे दिलेलं आहे ते त्या ठिकाणी काढून घेऊ। जसं B प्लस अँगल D हे परस्परांचे पूरक कोन आहेत, समोरासमोर चक्रीय चौकोन असल्या कारणामुळे। मग किती होईल? 180 होईल। मग याच्या कॉस्ट टाकून देऊ आपण। B ची कॉस्ट आपल्याला मिळणार आहेत म्हणून B लिहितो। D ची कॉस्ट किती दिलेली आहेत? 85 दिलेली आहे, म्हणजे 180 गेले आहे। आपल्याला जर B जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? 180 मायनस 85 करावं लागेल। किती करावं लागेल? 85, म्हणजे 10 मधून 5 गेले, 5 राहिले। त्याच्यानंतर 17 मधून 8 गेले, तर त्या ठिकाणी जर बघितलं तर 9 राहतात। किती राहतात? 9 राहतात। जसं हे काढलेलं आहे तसंच आपल्याला दुसरं काढता येते। काय काढावं लागेल? ए दिलेलं आहेत, म्हणजे अँगल ए साठी काय करावं लागेल? 180 मायनस त्या ठिकाणी किती करावं लागेल? 75। ए दिलेला होता आपल्याला, त्या ठिकाणी C काढायचा आहे। ए दिलेला आहे, C काढायचा आहे, तर काय करावं लागेल? 75 मायनस करावं लागेल। 10 मायनस 5 त्याच्यानंतर 7 मधून जर बघितले तर 7 मधून 7 0 आणि 1 105। म्हणजे हा जर बघितला तर हा आला 105 आणि हा आला आपल्या त्या ठिकाणी 95।
मग बघा याचं का आपल्याला काय करावं लागतात, या दोघांचं त्या ठिकाणी काय करावं लागेल, हाफ करावं लागेल. मग 105 च्या हाफ जर बघितला तर किती होतो, 25 चा 10. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितला तर 2 चा 4 आणि 25 चा 10. याचा जर बघितला तर 52.5 येते. आणि 95 चा पण करावं लागेल, 95 चा पण 2 करावं लागेल. किती होईल, 2 4 चा 8, 2 4 चा 8, 25 चा जर बघितलं तर 2 4 चा 8 झाला. त्याच्यानंतर 2 7 चा 14 आणि 25 चा 10. ह्या दोन नंबर आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहे, 52.5 आणि येऊन आहे. मग याची प्लस करून टाकू, 52.5 प्लस 47.5 किती होते, 5 5 10, 1 कॅरी, 7 प्लस 2 9, 1 10, ठीक आहे. आणि 1 कॅरी, 5 प्लस 5 10 आणि 1 नंतर कोण आलं. आपला ॲन्सर किती आला या ठिकाणी, 100 आलं. आता ह्या दोघांचं मेजरमेंट 100 आलेलं आहे. तर 100 तर टोटल मेजरमेंट किती असते, 180 मायनस 100. तर किती येईल त्या ठिकाणी, 80 ॲन्सर येईल. किती ॲन्सर येईल, 80 ॲन्सर. म्हणून आपल्याला सांगता येतात की ऑप्शन नंबर 3 जे आहे ते 3 त्याचं त्या ठिकाणी उत्तर आलेलं आपल्याला दिसून येते. बघा काय केलं, अपोज हे जे असतात हे त्याचे परस्पराचे पूरक कोण असतात आणि ते 180तून मायनस करायचे असतील. आपण 85 मायनस केलं तर त्या ठिकाणी जवळ 95 आलं. 75 मायनस केलं तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी 105 आलं. आणि याचं कोण दुभाजक, म्हणजे 2 भाग करणे. म्हणजे काय, 2 भाग करणे. 2 भाग केले, एक भाग भेटला 52.5 चा आणि दुसरा भाग 47.5 चा. मग त्याचं जर प्लस केली तर ती किती आली, 100 आली. आणि टोटल मेजरमेंट तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. म्हणजे 180तून 100 केले तर 80 राहिले. अशा प्रकारे आपल्याला उत्तर त्या ठिकाणी दिसून येतं. बघा त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया आपण. दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, त्याचे सॉल्व करता येईल. दिलेलं आहे TPR, या ठिकाणी दिलेलं आहे TPR OQ, त्याच्यानंतर OQ अशा प्रकारचं एक फिगर दिलेलं आहे. आणि आपल्याला काढायचं काय आहे, हा अँगल जो आहे अँगल काढायचा आहे. कोणता अँगल काढायचा आहे आपल्याला, त्यात एक QPT काढायचं आहे. तर तत्पूर्वी आपल्याला एक अँगल दिलेला आहे, कोणता, Q. या ठिकाणी जर बघितलं तर Q या ठिकाणी R दिलेला आहे, ROQ दिलेला आहे त्या ठिकाणी 110चा. आपल्याला काळात पहिले सुरुवातीला हा याचा जो असतो हा त्या ठिकाणी हाफ असते. काय असते, हाफ असते. मग मेजर अँगल जर आपल्याला जर काढायचा असेल तर कोणता, RPQ काढायचा असेल तर हा आहे हाफ कोणाच्या, ROQच्या. म्हणजे हाफ जर केलं त्याचं किती आहेत, 110. तर 2च्या टेबलमध्ये जर त्या ठिकाणी आपण डिवाईड जर केलं त्याचं किती येते, 55. 25 चा 10, 25 चा 10 किती आलं, 55 आलं. हे इकडचं आतमधलं 55 आलं. आपल्याला बाहेरचं काढायचं आहे. तर त्रिकोणाच्या जर बघितलं हे रेषीय जोडीतील कोण येईल, हे काही रेषीय जोडीतील कोण. तर आपल्याला जर काढायचं असेल अँगल QPT काय करावं लागेल, 180 मधून आलेला अँगल जो होता 55 हा मायनस करावा लागेल. काय करावं लागेल, 55 आपल्याला मायनस करावं लागेल. कारण की आतमधलंच याचा किती आलं मेजरमेंट, 55 आलेलं आहे. आणि हे दोन्ही जर बघितले हे काय तर लिनियर अँगलमध्ये दिसून येते. मग 180 मधून 55 मायनस करावं लागेल. तर बघा करून टाकूया, 10 मायनस 5 7 मायनस 2 7 मायनस 5 त्या ठिकाणी 2 होतात आणि 1 जशीच्या तसा 125 आपलं उत्तर आलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे याचं उत्तर त्या ठिकाणी 125 आलेलं दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी हे एक्झाम्पल सॉल्व करता येते. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघू. विद्यार्थी मित्रांनो बघा 5व्या नंबरचं एक्झाम्पल. ओ हे वर्तुळ केंद्र असून मेजर OBC बरोबर 35 दिलेला आहे. OBC बरोबर आणि BAC काढायचं आहे. त्या दोघांचा 30/30 दिलेला आहे. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज जर बघितली तर 180 असते आपल्याला माहीत आहे. म्हणून अँगल B प्लस अँगल O प्लस अँगल C इज इक्वल टू 180. याचा त्या ठिकाणी दिलेला आहे 35. याचा आपल्याला त्या ठिकाणी फाईंड करायचा आहे. आणि याचा दिलेला आहे 35 180. किती 35 होता 70. त्याच्यानंतर अँगल O बरोबर 180. म्हणून अँगल O इज इक्वल टू 180 मायनस 30.
आता याचं जर आपण जर काढलं तर ओ बरोबर काय होईल 110 होईल. म्हणजे याचं जर बघितलं मेजरमेंट 110 आलं, म्हणजे 7मधून 8 1 गेलं. आता आपल्याला कळालं काय हे जे आहे हे काढायचं आहे. तर नेहमीच आपल्याला माहीत आहे की जो अँगल आहे कोणता BAC हा जो आहे तो हाफ असतो कोणाच्या केंद्रीय कोणाच्या म्हणजेच BOCच्या. मग 1/2 त्या ठिकाणी BOC किती आला आपला त्या ठिकाणी 110 आलेला आहे 110 आणि 2 5चा 10 2 5चा 10 म्हणून अँगल BAC बरोबर किती आला 55 आलं. काय केलं बघा हे दोन दिलेले होते हे त्रिकोण या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. 180मधून आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर 35 आणि 35 70 होतात. 180तून 70 काढले तर 110 राहिले आणि हे जेवढं मेजरमेंट असते त्याचे हाफ असते हे. तर मग याचा हाफ किती होईल 110च्या 55 होतील. तर हे झालं आपलं 4 नंबरचं त्याचं आन्सर. बघा पुढील प्रश्न दिलेला आहे पुढील असत्य विधान कोणतं. आता एक फिगर दिलेली आहे या फिगरवरून काही ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन आपल्याला बघायचं आहे. कंस AXB म्हणजे हा वाला जो आहे AXB व कंस CYD हे एकरूप आहे म्हणते. आता हा छोटा आहे हा मोठा आहे एकरूप असेल का नाही. एकरूप असण्यासाठी तर सारखा पाहिजे होता म्हणजे हेच असत्य आहे. म्हणजे आपलं उत्तर जर बघितलं तर हे आलेलं आपल्याला दिसून येईल. पहिल्या नंबरचा आपला आन्सर आहे. बघा दुसरं चेक करूया. CYD ची लांबी ही कंस AXBच्या लांबीपेक्षा जास्त आहे. याच्यामध्येच दिलेलं आहे की याच्यापेक्षा हे जास्त आहे म्हणते. बरोबर आहे हे करेक्ट आहे. त्यानंतर कंस AXB ला बरोबर कंस CYB हा कंस सेम असतात त्याचं काही हरकत नाही. आणि मेजर जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दिले आहे. मात्र पहिलं जे आहे कंस दिलेला होता हे मात्र त्या ठिकाणी एकरूप झालेले दिसून येत नाही. ते कमी मोठे जास्त कमी जास्त त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. समजलं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. काय दिलेलं आहे ओ वर्तुळ केंद्र असून मेजर AOB येथे AOB 120 आहे. रेख AC ला समांतर DC दिलेली आहे तर मेजर अँगल DAC काढा. कोणता DAC काढायचा आपल्याला DAC म्हणजे हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा पण परंतु या ठिकाणी जर दिलेला आहे आपल्याला जो अँगल जो दिलेला आहे अँगल कोणता ACB हा नेहमीच हाफ असतो सेंट्रल अँगलचा. सेंट्रल अँगल काय आहे AOB. मग काय करावं लागेल AOBचं मेजरमेंट दिलेलं आहे 120. मग 2च्या टेबलमध्ये 12 6 नंबरवर 0 कॅरी म्हणजे अँगल ACB बरोबर किती आलं 60 आलं. किती आलं हे आतमधलं इथलं 60 आलं. आता हे जर बघितले तर हे त्या ठिकाणचे लिनियर पेअर आहे. मग काय करावं लागेल आपल्याला अँगल जर C काढायचा असेल काय काढायचं असेल ACD म्हणूया त्याला किंवा C म्हणूया तर काय करावं लागेल 180 मायनस किती 60 करावं लागेल. मग किती होते 0 6 8मधून 6 गेले 2 राहिले 120. म्हणजे हा जो आहे मेजरमेंट जो आहे C जो आहे तो 120 आला. त्याच्यानंतर ह्या दोन साईड ज्या त्यांना कॉन्ग्रुएंट सांगितलं आहे म्हणजे हे सेम असतील दोन्हीही सेम असतील. म्हणजेच कोण अँगल A प्लस अँगल त्या ठिकाणी जर बघितलं तर D बरोबर त्या प्लस अँगल त्या ठिकाणी C बरोबर 180. कारण की तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 असते. आपल्याला त्या ठिकाणी C जर बघितलं तर 120 भेटलेलं आहे आणि हे सेम आहेत त्याला सांगितलं आहे की सेम आहे म्हणून. मग हे x घेऊया 180 होऊन जाईल. मग किती 2x x किती आहे 2x आणि 180 मायनस 120 करता येईल. मग ते जर बघितलं तर किती राहते जर 0तून 0 त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर 8मधून 2 गेले 6 राहिले 0. मग x बरोबर काय करावं लागेल आपल्याला 60 डिवायडेड बाय 2 किती आलं 30 आलं. म्हणजे प्रत्येक याचं या दोन्ही याचं किती आहे 30 आहे. म्हणून आपला आन्सर त्या ठिकाणी 30 आपल्याला दिसून येते. 30 कुठे आहे सेकंड नंबर. हे तुमचं त्या ठिकाणी मेजरमेंट आलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढचं बघूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा व जीवा CD वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहे. म्हणजे ही जी जीवा आहे ती समान अंतरावर आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर आणि AOB त्या ठिकाणी दिलेला आहे. येते समजा AOBचा अपोजिट अँगल जर बघितला अपोजिट कोणता आहे COD म्हणजे CO त्याला आपण COD याला अपोजिट विरुद्ध कोण म्हणू शकतं.
त्याचं AODचं 80 असेल तर CODचं सुद्धा 80च आहे. किती आहे? 80 आहे. आता ह्या त्रिज्या आहेत तर त्रिज्या ह्या सेम असतात, म्हणजे खालचं परत तेच आहे की अँगल जर बघितला तर COD प्लस अँगल OCD प्लस अँगल CDO बरोबर 180. ठीक आहे. ओ दिलेला आहेत आपल्याला, आत्ताच आपण काढला तो 80 आलेला होता. याचं नाही आहेत म्हणून x लिहून टाका, याचं नाही आहे म्हणून x लिहून टाका. 180. त्याच्यानंतर इथं जर बघितले ते किती x झाले? 2x झाले. मग 180 नंबर जवळ करायचे. इकडे आहेत, इकडे जात असताना मायनस होऊन जाईल. मग काय होईल? जर बघितलं तर इथे येते 100. काय येईल? 100 आणि 2x. आता 2नं जर आपण 100ले जर केलं तर x बरोबर किती होते? 50 त्या ठिकाणी आपल्याला आलेला दिसून येते. म्हणजे जर बघितलं तर त्याचं ॲन्सर जे आहे ते जर आपल्याला सांगता येतात की 50 हे त्या ठिकाणी आलेलं दिसून येते. 180तून आपल्याला त्या ठिकाणी 80 मायनस करायचे होते. उत्तर जे आलेलं होतं ते असेल. म्हणजेच आपल्याला विचारलं होतं, काय विचारलेलं होतं? समांतर असेल तर OCDचं काय माप किती? तर OCDचं इज इक्वल टू किती माप येईल? 50 आलेलं आपल्याला दिसून येतं. समजलं?